Welcome all my dear student of FYBSc in Somaya College premises. First of all, I would like to introduce our college, or I would like to tell something about the college. I know very well you are coming from rural area. Some of you are coming from urban area. Some of coming from English medium, some of the students are coming from Marathi medium, and some of the students are coming from semi-English medium. So I know there is a problem of language. So I will try to tell you everything about college, about myself, about structure of syllabus in both the language, English as well as in Marathi. स्टुडंट्स, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे FYBScसाठी, तर आज मी हे ठामपणे सांगू शकतो की कोपरगाव तालुक्यातलं एक अग्रगण्य कॉलेज आहे. हे असं एकमेव कॉलेज आहे की ज्या कॉलेजला नॅकने 2 वेळेस सलग A ग्रेड प्रदान केलेली आहे आणि 2010 पासून आपलं महाविद्यालय ISO नामांकित किंवा ISO ग्रेड प्राप्त झालेलं महाविद्यालय आहे. या कॉलेजमध्ये ज्युनियर आणि सिनियर अशा 2 विंग्ज आहे. दोन्ही विंग्ज ह्या फुल फ्लेज आहे. त्याच्यानंतर सिनियर कॉलेजला जर आले तर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BCS, BCA या शाखा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर BSc नंतर किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याकडं पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर कोर्सेससुद्धा आहे. सर्व प्रकारच्या सायन्स म्हणजे BSc फिजिक्स असेल, BSc मॅथमॅटिक्स असेल, BSc केमिस्ट्री, BSc झुलॉजी, BSc बॉटनी, BSc मायक्रोलॉजी या सर्व विषयांच्या पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याकडे आहे. म्हणजे MSc फिजिक्स आहे, MSc केमिस्ट्री आहे, MSc झुलॉजी आहे, MSc बॉटनी आहे. आता याच वर्षी MSc मॅथमॅटिक्स आणि MSc मायक्रोबायोलॉजी हे सुद्धा सुरू झाले आहे. त्याचबरोबर एवढंच नव्हे तर आपल्या महाविद्यालयामध्ये रिसर्च सेंटरसुद्धा चालू आहे. फिजिक्सचं रिसर्च सेंटर आहे, केमिस्ट्रीचं रिसर्च सेंटर नव्याने सुरू झालेलं आहे आणि थोड्याच दिवसात तुम्हाला बॉटनी झुलॉजीचं सुद्धा रिसर्च सेंटर यावर्षी आपल्याला मान्यता मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर थोड्याच दिवसात तुम्हाला बॉटनी आणि मॅथमॅटिक्स या विषयासुद्धा रिसर्च सेंटर पाहायला मिळेल. कदाचित मी तर म्हणेल की तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये BSc पूर्ण कराल त्यावेळेस तुम्हाला याच कॉलेजमध्ये MSc करून इथंच संशोधनसुद्धा करता येईल. तर आपलं हे महाविद्यालय जे आहे त्याची स्थापना 1968 पासून 1968 मध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर 1992 साली या महाविद्यालयामध्ये सायन्स फॅकल्टी सुरू झाली आणि पाहता पाहता या सायन्स फॅकल्टीचा इतका मोठा वटवृक्ष झाला की आपलं कॉलेज हे कोपरगाव तालुक्यामध्येच नव्हे तर या पंचक्रोशीत एक अग्रगण्य कॉलेज, एक नामांकित कॉलेज म्हणून ओळखलं जातं. आणि अशा महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्र, तुम्हाला मी एकच सांगेल विद्यार्थी मित्र की तुम्ही या महाविद्यालयात ज्यावेळेस प्रवेश घेतला तर तुम्ही या महाविद्यालयातून ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट कराल तर त्यावेळेस मात्र तुमच्याकडं माझ्या मते कमीत कमी 5 पैलू, त्यालाच आपण म्हणतो 5 डायमेन्शन, देअर आर 5 डायमेन्शन जे तुमच्याकडे असतील. काय आहे जीवनाचे पैलू किंवा काय आहे डायमेन्शन्स, आणि सोमया कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्याकडे कमीत कमी 5 डायमेन्शन्स असतात. म्हणजे नेमकं काय असतं ते मी अगदी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिलं डायमेन्शन जे असेल त्याला आपण म्हणू डेस्टिनेशन. डेस्टिनेशन म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमचं अंतिम ध्येय काय, शेवटचा टप्पा काय,
मला माहीत होतं की ज्यावेळेस तुम्ही 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं असेल कुठल्याही महाविद्यालयात किंवा के बी रोमारी ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा, तर तुमच्या तुम्ही एक वेगळं स्वप्न घेऊन या महाविद्यालयात किंवा तुम्ही जिथं शिकलात तिथं एक प्रवेश घेतलेला असेल. परंतु परिस्थितीनुसार काही गोष्टी आपल्याला शक्य होत नाही किंवा त्या गोष्टीपासून आपण दूर राहतो. पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही BSc FY BScला ॲडमिशन घेतल्यानंतर अतिशय ब्रिलियंट फ्युचर तुमच्याकडे आहे. फक्त त्यासाठी तुम्ही BSc नंतर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे डेस्टिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे. फर्स्ट कोणाला MPSc द्यायचं असेल तर तेच त्याचं डेस्टिनेशन असेल. कोणाला रिसर्च करायचं असेल, एखाद्याला PhD करायचं असेल, एखाद्याला सायंटिस्ट व्हायचं असेल किंवा एखाद्याला MPSc द्यायची असेल किंवा एखाद्याला नेट सेट करून प्राध्यापकच व्हायचं असेल किंवा एखाद्याला स्पेस सेंटरमध्ये जायचं असेल, एखाद्याला इस्रोला जायचं असेल, एखाद्या स्टुडंटला आयुकाला जायचं असेल, एखाद्या स्टुडंटला ICRमध्ये जायचं असेल किंवा एखाद्या स्टुडंटला BRCमध्ये जायचं असेल, एखाद्या स्टुडंटला विद्यापीठात शिक्षण घ्यायचं असेल किंवा एखाद्या स्टुडंटला आयुकामध्ये शिक्षण घ्यायचं असेल, तर ते त्याने आत्ताच फिक्स केलं पाहिजे की बाबा माझं BSc नंतरचा टप्पा काय आहे. दिस इज कॉल्ड डेस्टिनेशन. देन आय थिंक दिस इज द फर्स्ट डायमेन्शन. फर्स्ट D, दॅट्स मीन्स फर्स्ट डायमेन्शन. पहिला पैलू तुमचा असणार आहे. पहिलं डायमेन्शन हे तुमचं असणार आहे डेस्टिनेशन. नंतर दुसरं असणार आहे तुमचं डिसिप्लिन. सॉरी, सेकंड आपण असं म्हणूया त्याला असेल डिटर्मिनेशन. सेकंड असेल डिटर्मिनेशन. तर डिटर्मिनेशन म्हणजे नेमकं काय? जे तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की डिटर्मिनेशन म्हणजे काय. तुम्हाला फिजिक्समध्ये प्रॉब्लेम दिला जातो. समजा एखाद्या एक कार असेल आणि ती एका ठिकाणी दुसरीकडे जाते, तिचा मास तुम्हाला माहिती आहे आणि तिची व्हेलॉसिटी माहिती आहे. तुम्हाला दोन गोष्टी माहिती आहे आणि तुम्हाला त्या कारची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. म्हणजे तुम्ही काय करता, तिथं फॉर्म्युला वापरतात. कोणता फॉर्म्युला? 1/2 mv². दिस इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा. तर मास ऑफ द कार अँड स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटी त्याचा प्रॉडक्ट करा, त्याला दोन्ही डिवाइड करा, तुम्हाला त्या कारची कायनेटिक एनर्जी मिळेल. आणि याला म्हणतात डिटर्मिनेशन. म्हणजे डिटर्मिनेशन करण्याकरता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फॉर्म्युला ठरवलेला पाहिजे किंवा नसेल तर तो आत्ता ठरवा. तुम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, कोणकोणता डेटा तुमच्याकडे असला पाहिजे. जसं कारची एनर्जी काढायची असेल तर आपल्याला कारचं मास माहीत पाहिजे, कारची व्हेलॉसिटी माहीत पाहिजे. या दोन गोष्टी माहीत असेल आणि त्या गोष्टी आपण फॉर्म्युल्यात पुटअप केलं की आपल्याला त्या कारचा वेग काढता येतो, त्या कारची कायनेटिक एनर्जी काढता येते. तसंच काही गोष्टीच्या महत्त्वाची, तुम्हाला डेस्टिनेशनला जायचं आहे तर त्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याचं तुम्हाला डिटर्मिनेशन झालं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कसा तयार करता येईल हे तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणून डेस्टिनेशनला जाण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला ठरवा. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीचा विचार करा. एवढं जर केलं तर माझ्या मते तुमचा जो डेस्टिनेशन जे असेल पहिला D की हा अजिबात दूर नसणार आहे. डेस्टिनेशन द्यायला म्हणतो आपण डेस्टिनेशन की तुमचा अंतिम टप्पा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागतं डिटर्मिनेशन. मग हा पहिला D झाला, हा दुसरा D झाला. थर्ड D इज डिसिप्लिन. शिस्त. तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही की आपल्या भारतामध्ये जेवढे लोक मोठे होऊन गेलेत त्या सगळ्यांची बेसिक गोष्ट जी असेल, महत्त्वाची गोष्ट असेल तर ती असेल शिस्त. म्हणून मी तर असेल, दिस इज माय ओन स्लोगन, डिसिप्लिन इज द बेस ऑफ डेव्हलपमेंट. शिस्त हा विकासाचा पाया आहे आणि ती शिस्त तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचं डेली रुटीनचं जे टाइम टेबल असेल, टाइम मॅनेजमेंट, ते तुम्ही केलं पाहिजे. मी तर असं म्हणाल की आता हे जे सगळं चालू आहे, मी जे ऑनलाईन तुमच्या संग बोलतो, आय एम व्हेरी एगर टू मीट यू.
But due to pandemic condition of COVID-19, it is not possible, and that's why I am going to deliver the online lecture to you. म्हणजे कोरोनाची महामारी, कोरोनासारख्या महामारी रोगाची इतकी भयानक साथ आहे की मी खूप उत्सुक आहे तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला महाविद्यालयात पाहण्यासाठी. परंतु विद्यार्थी मित्र, तुम्ही सगळे याच्यापासून दूर नाही. तुम्ही सगळं बघताय की कोरोनाची काय क्रिटिकल कंडिशन आहे. आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर जगभरात काय कंडिशन आहे, आणि त्याच्यामुळं हा सगळा परपंच आहे. तर अशा याच्यामध्ये तुम्ही शिस्त, मग त्याच्यामध्ये काय, शिस्तीमध्ये पहिला घटक काय येतो, डिसिप्लिन. व्हॉट इज द फर्स्ट पार्ट ऑफ डिसिप्लिन? तुम्हाला टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. ज्याला टाईम मॅनेजमेंट जमतं तो माझ्या मते 100% यशस्वी होतो, 100% डिटरमाइन करू शकतो, 100% 101% म्हणू आपण की तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो. म्हणून यू हॅव टू स्पेंड ॲटलिस्ट 30 मिनिट फॉर यू. मीन्स वॉट, की तुम्ही सकाळी लवकर उठून थोडी एक्झरसाईज करा, अर्धा ते पाऊण तास, 40 ते 45 मिनटं. म्हणजे काय होईल की जेणेकरून तुमची इम्युनिटी वाढेल, तुमचा उत्साह वाढेल, तुमची विल पॉवर वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच एक प्रकारची ती शिस्त आहे. त्याच्यानंतर तुम्ही महाविद्यालयात आल्यानंतर तुम्ही लायब्ररीत गेलंच पाहिजे. फिजिकल फिटनेससाठी तुम्ही स्पोर्ट्समध्ये भाग घेतलाच पाहिजे. थोडी शिस्त मेंटेन करायची असेल तर तुम्ही NCC मध्ये भाग घेतला पाहिजे, किंवा तिथं तुम्हाला प्रवेश नाही मिळाला तर तुम्ही स्पोर्ट्समध्ये भाग घेतला पाहिजे. थोडं तिथं नाही संधी मिळाली तुम्हाला राष्ट्रीय सेवा नाही NSS, तिथं भाग घेतला पाहिजे, ज्याच्याकरून तुम्हाला नॅशनल इंटिग्रेशन म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मता काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील. त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर कॉलेज केलं पाहिजे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. म्हणजे काय, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तिथं तुम्ही जर माझ्या मते तुमचं 100% जर दिलं, तुमच्याकडे जेवढं पोटेन्शियल आहे, मला माहिती सगळ्यांकडे भरपूर पोटेन्शियल आहे, पण त्याचा प्रॉपर आपण वापर करत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे चाकू जर असेल किंवा सुरी असेल आपल्या घरामध्ये भाजीपाला वगैरे कट करण्यासाठी, पण तिला जर वापरलंच नाही आपण 3-4 वर्ष, त्याच्यावर काय होतं, जंग चढतो आणि तिची धार बोथट होती. तसंच आपल्या ब्रेनचं सुद्धा आहे. आणि म्हणून मग तुम्ही अवांतर वाचन केलं पाहिजे. मला हेही माहिती आहे की आपल्या ग्रामीण भागातले मुलं अतिशय हुशार असतात, बट दे आर अनेबल टू प्रेझेंट देमसेल्फ इन फ्रंट ऑफ समवन. किंवा ते मुलं इंटरव्ह्यू गेल्यानंतर त्यांच्याकडे भरपूर नॉलेज असतं, पण ते स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये इन्फिरियर कॉम्प्लेक्स असतो. म्हणजे काय, ते इंग्लिश बोलायला घाबरतात. मग त्यासाठी तुम्ही काय करा, टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस असे पेपर वाचा, इंग्लिश न्यूज बघा तुम्ही. ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा इंग्लिश बोलायला शिकाल, साधे वाक्य वापरा, तर हे साध्या गोष्टी शिकल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्या जीवनाला एक शिस्त येईल. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जे दिवसभरात होतं त्याला एकदा रिव्ह्यू केलं पाहिजे. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, वेळेवर खा, व्यवस्थित खा, थोडी एक्झरसाईज करा, दिलेला दररोजचं टाईम मॅनेजमेंट करा. ह्या सगळ्या ऑल दीज आर कॉल्ड डिसिप्लिन. आणि म्हणून हा एक सुद्धा महत्त्वाचा पैलू आहे. ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे तो डिटरमाइन करू शकतो, त्याला डिटर्मिनेशन होतं. ज्याला डिटर्मिनेशन होतं तो ॲब्सोल्युटली 101% तो डेस्टिनेशनला जाऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे, फोर्थ पार्ट म्हणून आपण त्याला, चौथा D, डेडिकेशन. तुम्ही समर्पित करा. तुम्हाला डेस्टिनेशनला जायचं आहे, ओके, तुमचं डेस्टिनेशन फिक्स. तुम्हाला डिटर्मिनेशन होतं आहे, ओके, व्हेरी फाईन. तुमच्याकडे तुम्ही शिस्त मेंटेन केली, डिसिप्लिन तुमच्याकडे पुरेपूर भरला आहे, ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर तुमच्याकडे असलं पाहिजे डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे समर्पित करणं. व्हॉट इज मीन बाय डेडिकेशन? तुम्हाला एक वाक्यात सांगतो. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल, असं म्हणू की एखाद्याला क्रिकेट बघण्याचा, क्रिकेट खेळण्याचा छंद असतो, आणि एखादी वर्ल्ड कपची मॅच चालू आहे आणि तुम्ही कॉलेजवर आले आहात आणि वर्ल्ड कपची मॅच ही संध्याकाळी 4ला सुरू होणार आहे. तर तुमच्या सकाळपासून उठल्यापासून जेव्हा तुम्ही घरून आटोपता, कॉलेजला येता, तुमच्याकडं काय असतं, फक्त तुमच्या डोक्यात दिवसभर फक्त फायनल मॅच, वर्ल्ड कपची फायनल मॅच. मग ती पाहण्यासाठी TV ची गरज आहे. TV
तुमच्या घरात असेल, पण लाईट जर नसेल तर तुम्ही इन्व्हर्टरची सोय करून ठेवणार. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या पटपट करणार, कॉलेजमधून निघाल्यानंतर डायरेक्ट घरी जाणार आणि टी व्ही समोर बसणार. म्हणजे दिवसभर तुम्ही त्या मॅचला समर्पित केलं असतं, मॅचसाठी डेडिकेट केलं असतं. तर मग ह्या गोष्टी जर तुम्हाला डेस्टिनेशन मिळवायचं आहे, डिटर्मिनेशन होतं आहे, डिसिप्लिन, तर तुमच्याकडं डेडिकेशन असलं पाहिजे, तुम्हाला समर्पित होता आलं पाहिजे, समर्पित होता आलंच पाहिजे. तसा 4था डी आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की डेस्टिनेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, डेडिकेशन हे 4 पैलू झाले. आणि 5वा पैलू बघतो आपण, डिवोशन. डिवोशन डिवोशन म्हणजे भक्ती. त्या गोष्टीची आपल्याला हे जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तिची भक्तीच केली पाहिजे. आता भक्ती कसाही करावी एवढं समजून सांगण्या इतके तुम्ही अज्ञान नाहीत. मला माहिती आहे प्रत्येकजण, मुलगी असेल मुलगा असेल तर त्याला कळतं. आता भक्ती म्हणजे काय, तरी मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुमच्या आईवडिलाबद्दल जर एक्स पर्सन काही जरी बोलला, तुम्हाला वाईट वाटतं की नाही? वाटतं ना वाईट. का? तर तुमच्या आईवडिलावर भक्ती आहे. तुमच्या एखाद्या आवडत्या शिक्षकाविषयी, आवडत्या टीचरविषयी जर कोणी बोलत असेल, चुकून काही वेळं वाकडं बोललं, तरी तुम्हाला सुद्धा काय होतं? टेम्पर, ओके, म्हणजे राग येतो, चीड येते. म्हणजे हे काय, तुमच्या टीचरवर असलेली भक्ती अगदी तशीच, त्यालाच म्हणतो आपण डिवोशन. तर तुम्ही हे डिवोशन द्या. हा 5वा डी दिल्यानंतर तुम्हाला सांगतो, हे 5 डी जर तुम्ही सोमाया कॉलेजमध्ये, मला माहिती हे एका दिवसात मिळणार नाही, पण 3 वर्षात तुम्ही एक ठरवायचं की मी सोमाया कॉलेजमधून ज्यावेळेस डिग्री घेईल तर त्यावेळेस माझ्या डिग्रीबरोबर मे बी तुम्ही फर्स्ट क्लास मिळेल, डिस्टिंक्शन मिळेल, कुणी टॉप याल, कुणी आय होप सो की कोणतं आपल्यापैकी विद्यापीठात याल. कारण आपल्या कॉलेजचं हे रेप्युटेशन आहे प्रत्येक वर्षी. आर्ट, कॉमर्स, सायन्समधून BSc फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल तर विद्यापीठामध्ये टॉप 10मध्ये आपल्या महाविद्यालयाचा एक तरी विद्यार्थी असतो. ही अगदी अभिमानाने सांगण्याची बाब आहे. तर हे 5 डी म्हणजे मार्कशीट बरोबरच हे तुमच्याकडे 5 डी जर असेल तर मला नाही वाटत की तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपासून जास्त दूर असाल. म्हणून तुम्ही हे करा. तर मित्रांनो, याच्याच बरोबर आता हे झालं तुमचं जनरल. पण आता तुम्हाला माझं एक कर्तव्य पण आहे. पहिलं की मला असं वाटलं की हे जे वेलकम स्पीच आहे याच्याबद्दल तुम्हाला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किंवा BScचा जो पॅटर्न असेल, BScचं स्ट्रक्चर असेल, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला हे समजून सांगणं गरजेचं होतं. आणि अतिशय सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ज्यावेळेस आपली प्रत्यक्ष भेट होईल, ज्यावेळेस आपण क्लासमध्ये एकमेकासमोर येईल, तर मी तुम्हाला आणखी याच्याहीपेक्षा जास्तीत जास्त तुमचा मॉरल कसा डेव्हलप होईल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कसा बिल्टअप होईल, तुमच्यामध्ये उत्साह कसा निर्माण होईल, याच्यासाठी माझा पहिला प्रयत्न असेल. आणि त्यावेळेस मी आणखीन याच्यात भर घालून तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न कराल. तर बघूया आता आपण BSc तुम्हाला जी करायची आहे, तुम्ही BScला जी ॲडमिशन घेतलं आहे तर त्या BScचा पॅटर्न काय आहे आणि त्या BScचं स्ट्रक्चर काय. तर मित्र, तुम्हाला BSc ही 3 ॲकॅडमिक इयरमध्ये कंप्लीट करायची आहे. पण त्याच्यासाठी विद्यापीठाने जो मागच्या वर्षी 2019-20ला 2018-19 म्हणू आपण, तेव्हापासूनच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS पॅटर्न नव्याने सुरू केलं आहे. CBCS 2019-20 करता तो FY BScला इम्प्लिमेंट केला होता 2019-20 आणि 2020-21ला तो SY BScला इम्प्लिमेंट केला आहे. आता आपण त्याचे आमचे लेक्चर पण झाले. मी तर म्हणलं की ह्या सेमिस्टरचे बरेच जणांचे बरेच सिलेबससुद्धा कंप्लीट झाले. जरी कोविडसारखी भयानक पॅन्डेमिक कंडिशन असेल तरीसुद्धा आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षकाने, मग तो आर्ट फॅकल्टीज असेल, कॉमर्स फॅकल्टीज असेल किंवा सायन्स फॅकल्टी, प्रत्येक टीचरने आतोनात प्रयत्न करून व्यवस्थित ह्या पॅन्डेमिक कंडिशनचा विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं काहीतरी देणं लागतं याचा विचार करून प्रत्येकाने स्वतःचा यूट्यूब चॅनल क्रिएट केलेला आहे. आणि प्रत्येकजण त्या यूट्यूब चॅनलवर अगदी 4-5 तास कष्ट घेऊन एक अप्रतिम लेक्चर रेकॉर्ड करतात, ते कॉम्प्रेस करतात, यूट्यूबला शेअर करतात. आणि प्रत्येकाचा
चॅनल आहे. आता माझा सुद्धा स्वतःचा चॅनल आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे डॉक्टर बापूसाहेब भोसले. तुम्ही जर यूट्यूबला गेले आणि एवढं जर तिथं टाईप करून सर्च केलं तर तुम्हाला माझा चॅनल दिसेल. तिथं एका ठिकाणी माझा फोटो दिसेल आणि तिथं वेगवेगळे दिसतील. तर तुम्ही व्हिडिओ इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला मी आत्तापर्यंत जेवढे लेक्चर दिले आहेत त्या सर्व लेक्चरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. असंच प्रत्येक प्राध्यापकासुद्धा पाहायला मिळेल. तर आता BScचं स्ट्रक्चर, BScचा पॅटर्न पाहण्याच्या अगोदर मी माझी ओळख करून देतो. आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. आय एम डॉक्टर BB भोसले, in charge of science faculty, as well as I am head of the department of physics. या महाविद्यालयामध्ये मी 20 जुलै 1992 पासून कार्यरत आहे. या महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस मी नोकरीला जॉईन केलं त्यावेळेस मी फक्त प्लेन MSc होतो. नंतर 2006ला मी PhD प्राप्त केली मायक्रोवेव्ह फिजिक्समध्ये. 2009ला MBA केलं आणि त्याच्यानंतर विद्यापीठावर सुद्धा बोर्ड ऑफ स्टडीमध्ये असेल किंवा फॅकल्टीवर असेल तिथंही काम करण्याची संधी मला मिळाली आणि मी सलग 5 ते 6 वर्षे मी विद्यापीठाच्या बॉडीवर, विविध बॉडीवर काम केलं. तोही अनुभव मला मिळाला आहे. आणि हे करत असताना तुम्हाला सांगतो मीही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. अगदी संवत्सरसारख्या गावामध्येच माझा जन्म झालेला आहे. तिथल्याच प्राथमिक विद्यालयात आणि जनता इंग्लिश स्कूल संवत्सरमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. आणि नंतर मग शेजारच्या महाविद्यालयामध्ये की त्यावेळेस एक रेप्युटेड नामांकित कॉलेज होतं तर तिथं माझं MScपर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी PhD प्राप्त केली, MBA केलं आणि आजही शिकतोय मी, आजही विद्यार्थी आहे. तसंच तुम्हीही. कारण इन दिस वर्ल्ड नो एनीबडी इज सुपेरियर अँड नो एनीबडी इज इन्फेरियर. प्रत्येकाने शिकत राहू. मी तर हे म्हणाले की तुम्ही जेव्हा माझ्या सानिध्यात याल तर मी सुद्धा तुमच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेल. कारण मला नेहमी विद्यार्थी म्हणून राहायलाच खूप आवडतं आणि द्यायलाही खूप आवडतं. पण एक तत्व आहे माझं, देणाऱ्याने देत जावेत, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने कधी कधी देणाऱ्याचे हातही घ्यावे. आता तुम्ही म्हणाल का रे हे सायन्सचे प्राध्यापक एवढं मराठीसुद्धा, तर हे सगळ्यांना शक्य आहे. ओके, तर असा हा माझा अल्पसा परिचय आहे. आता आपण वळूया BScच्या पॅटर्नकडे. BScचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये BSc, FY BSc हे एका अकॅडमिक इयरमध्ये होणार आहे. याच्यामध्ये 2 सेमिस्टर असतात, सेमिस्टर फर्स्ट अँड सेमिस्टर सेकंड. सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्हाला कुठलाही ग्रुप घ्या तुम्ही. ए ग्रुप जर घेतला तर तुम्हाला PCMB हे 4 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बॉटनी असे 4 विषय असतील. आणि यापैकी समजा आपण फिजिक्स घेतला, सेम पॅटर्न प्रत्येक विषयाला आहे. फिजिक्स घेतला आपण तर फिजिक्ससाठी फॉर फिजिक्स देअर आर 2 थिअरी पेपर्स, थिअरी 1 अँड थिअरी 2. 2 थिअरी पेपर आहे. आणि थर्ड पेपर असणार आहे प्रॅक्टिकल कोर्स. प्रॅक्टिकल त्याला 1A म्हणू आपण, 1A. तर आता इथं जर बघितलं तर वेटेज बघू आपण. थिअरी पेपर फर्स्ट जो असेल फिजिक्स फर्स्ट पहिल्या सेमिस्टरचा विचार करतो आपण आणि सेम थिंग इज अप्लाइड फॉर सेकंड सेमिस्टर. तर पहिला पेपर असेल तो 50 मार्क्सचा असेल, दुसरा पेपर असेल तर 50 मार्क्स आणि तिसरा प्रॅक्टिकल पेपर जो असेल प्रॅक्टिकल कोर्स तोही 50 मार्क्स असेल. आणि सेकंड सेमिस्टरला सुद्धा सेम पॅटर्न जे 50. सेकंड थिअरी कोर्स 50 अँड थर्ड प्रॅक्टिकल कोर्स इज 50. आणि मग त्यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुमच्या लक्षात येईल पहिल्या कोर्ससाठी 100 मार्क्स, सेकंड कोर्ससाठी 100 मार्क आणि प्रॅक्टिकल कोर्ससाठी 100 मार्क. तर एका कोर्ससाठी म्हणजे तो असेल फिजिक्स असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला असणारी 300 मार्कची एक्झाम एका वर्षात द्यायची. पहिल्या सेमिस्टरमध्ये 150 मार्क आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 150 मार्क. हा झाला फिजिक्स. तर केमिस्ट्री करताही तसंच असेल, 300
300 marks for chemistry, 300 marks for botany and 300 marks for mathematics. तर अशी टोटल जर विचार केला तर ओव्हरऑल तुम्हाला 1200 दॅट इज 1200 मार्कची परीक्षा तुम्हाला FYBSCला द्यायची आहे. मग आता इथं क्रेडिटचा जो येतो तो एका विषयाला 4 क्रेडिट्स असतात. एका विषयाला, एका सेमिस्टरला एका विषयाला 4 क्रेडिट. तर एका विषयाला इथं तुम्हाला 4 क्रेडिट, इथं तुमच्या एकाच विषयाला 12 क्रेडिट आणि इथंही 12 क्रेडिट एका वर्षामध्ये तुम्हाला असे क्रेडिट्स पाहायला मिळतील. क्रेडिट सिस्टीम हा नंतरचा भाग आहे, फक्त आपण मागचा विचार करू. पण क्रेडिट म्हणजे काय तेही तुम्हाला मी पुढच्या लेक्चरला निश्चितच समजून सांगेन. तर असा झाला. पण आता इथं तुम्ही म्हणाल का ठीक आहे सरांनी मार्क सांगितले आपल्याला किती मार्कची FYBSCची टोटल मार्क किती मार्कची परीक्षा होणार आहे, किती विषय आहेत. तिथे 4 विषय असतात. समजा पहिला ग्रुप झाला PCMB, दुसरा ग्रुप असेल फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. असे त्याच्यानंतर असेल केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, असे वेगवेगळे ग्रुप आहे. तुम्ही कुठलाही ग्रुप घ्या तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला कमीत कमी 4 कोर्सेस आहे. प्रत्येक कोर्सला 2 थेरी कोर्स आणि 1 प्रॅक्टिकल कोर्स आहे. आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला सेमिस्टरमध्ये पहिल्या सेमिस्टरला 2 सेमिस्टर, पहिला आणि दुसरा सेमिस्टर. पहिल्या सेमिस्टर तुम्हाला 150 मार्कची परीक्षा द्यायची आणि दुसऱ्या सेमिस्टरला यू हॅव टू फेस द एक्झाम ऑफ 150 मार्क्स. तसा हा झाला सेमिस्टर. आता तुम्ही SYBSCला जर गेल्या तर हा झाला ओके. SYBSCला तर SYBSCला गेल्यानंतर इथं असणार आहे मग सेमिस्टर 3rd अँड सेमिस्टर 4th. ओके, नेक्स्ट इयरला. पण इथं मात्र एक आहे की तुम्ही जे 4 सब्जेक्ट FYBSCला घेतलेले असतील त्याच्यापैकी कुठलेही 3 कोर्स तुम्हाला घ्यायचे आहे. समजा तुमचा PCMB असेल तर तुम्ही मग काय करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ असा तुम्ही ग्रुप निवडला. इथं परत फिजिक्सकडे बोलू आपण. तर फिजिक्सला सुद्धा इथं फिजिक्स पेपर फर्स्ट, त्याच्यानंतर फिजिक्स पेपर सेकंड अँड फिजिक्स प्रॅक्टिकल कोर्स. समजा 2A आणि दुसऱ्या सेमिस्टरला 2B. हे पाहिजे इथं सेमिस्टर 3rdलाही तेच असेल आणि सेमिस्टर 4thलाही तसंच असणार आहे. 7 मार्कही अगदी तसेच. ओके, पण इथं एक म्हणजे तुम्हाला इथं म्हणता येईल की प्रत्येक जर बघितलं तर 200 थिअरी 1 प्रॅक्टिकल, 200 थिअरी 1 प्रॅक्टिकल, 200 थिअरी 1 प्रॅक्टिकल. तर असे तुम्हाला SYBSCला 900 मार्क्स हे सायन्स सब्जेक्ट करता असणार. 900 मार्क्स याच्यामध्ये तुम्हाला 600 मार्क्स हे थिअरीला असतील आणि 300 मार्क्स हे प्रॅक्टिकलला असतील. परंतु याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं इंग्लिश और मराठी यापैकी एक ऑप्शनल सब्जेक्ट चूज करावा लागतो आणि तोही असेल 50+50. दॅट्स मीन्स अगेन 100. आणि मग याच्यामध्ये जर तुम्ही 100 ॲड केले तर तुमचं SYBSCची एका वर्षामध्ये तुम्हाला द्यायची 1200 मार्कची. इथं तुम्हाला सांगितलं 1000 मार्क. FYBSC 1200 अँड SYBSC. तुमच्या एक लक्षात येईल की इथं तुम्ही एकदा FYBSCमध्ये जर सक्सेस झाले अलॉंग विथ 5D तर तुम्हाला FYBSCपेक्षा SYBSC अतिशय सिंपल आहे, सोपं आहे. पण हा महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्हाला हा महत्त्वाचा टप्पा पार करावाच लागेल. इथं AT KT वगैरे तो डोक्यात ठेवूच नका. म्हणजे इथं AT KT म्हणजे काय कन्सेप्ट आहे. 12वी सायन्सला तुमचा एक जरी विषय फेल झाला असेल तर तुमचा टोटल रिझल्ट हा फेल येत होता. पण इथं या 1200 म्हणजे 12 कोर्स जे असेल तर याच्यापैकी कुठलेही 8 पेपर जर तुम्ही पास असाल, कुठलेही 8 पेपर म्हणजे 800 मार्कची एक्झाम जर तुम्ही पास असेल तरी तुम्हाला ऑल टर्म कीप कॅरी, ऑल टर्म कीप कॅरी और कीपिंग ट्रान्सफर AT KT. तर AT KT देऊन तुम्हाला
एस वाय बी एस सीला येता येतं कुठलेही 4 कोर्स. पण तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 90%चं स्वप्न बाळगलं तर तुम्ही डिस्टिंक्शनमध्येच हे सगळं कंप्लीट करून एस वाय बी एस सीला याल. तुम्ही डिस्टिंक्शनचं स्वप्न बाळगलं तर तुम्ही फर्स्ट क्लास घेऊनच तुम्ही एस वाय बी एस सीला याल. तुम्ही फर्स्ट क्लासचं स्वप्न पाळलं तर सेकंड क्लास घेऊनच याल. आणि तुम्ही 5 क्लासचं स्वप्न घ्याल तर ATKT म्हणून याल. तुम्ही जर ATKTचं स्वप्न धरलं, ठीक आहे ATKT आहे कसं रे आपण जाऊ, मग मात्र इथं तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही परत तुमचं 1 वर्ष वाया जाणार, वायडी होणार, इयर डाऊन होणार. आणि तुम्हाला ATKTमध्ये सुद्धा तुम्ही नसणार. म्हणून आपण नेहमी उच्च स्वप्न पाहिजे. वरच्या पायरीवर आणण्याचा प्रयत्न केला तर कमीत कमी आपण सेकंड पायरीवर असतो, सेकंड स्टेप तरी आपण कॅरी ऑन करतो. ओके. आता मित्र, TYकडे जाण्याच्या अगोदर इथं तुम्हाला सांगेल का या 50 मार्कपैकी तुम्हाला कसं डिव्हिजन केलं आहे. तर 50 पैकी तुम्हाला 35 मार्कची एक्झाम ही विद्यापीठ घेतं, क्वेश्चन पेपर विद्यापीठ पाठवतं. आणि 15 मार्कची इंटरनल एक्झाम हे आम्ही कंडक्ट करतो डिपार्टमेंट. तर एक्सटर्नल असणारे 35 मार्क आणि इंटरनल असणारे 15 मार्क. आता इथं तुम्हाला ॲटलिस्ट आउट ऑफ दिस 35 तुम्हाला पास होण्याकरता कमीत कमी तुम्हाला 14 मार्क्स पाहिजे. आणि इथं याच्यापैकी 15 पैकी 6 मार्क पाहिजे. आणि म्हणून मग टोटल जर केली तर 20 मार्क, म्हणजे 50 पैकी तुम्हाला 20 मार्क ही पासिंगला पाहिजे प्रत्येक विषयाला. मग दो इट इज थिअरी और इट मे बी प्रॅक्टिकल, पण प्रत्येक ठिकाणी पासिंगसाठी तुम्हाला हाच पॅटर्न असेल. आता इथं असं समजा की तुम्ही इंटरनलला नापास झाले, फेल झालात, तुम्हाला इंटरनलला इथं 4 मार्क पडले. पण जर इकडं तुम्हाला 16 मार्क पडले असतील 35 पैकी, तरीसुद्धा तुमचा रिझल्ट हा पास येऊ शकतो. पण आता इथं तुम्हाला 6-15 पैकी आपण असं म्हणू की 10 पडले आणि इकडं याच्यापैकी आउट ऑफ 30 तुम्हाला 10 मिळाले, टोटल तुमची येते 20, पण रिझल्ट येतो तुमचा फेल. ओके. तसं तर कमीत कमी दोन्ही ठिकाणी ॲव्हरेजली 50% मार्क पाहिजे, 40% मार्क पाहिजे. इथं इंटरनलला 40, एक्सटर्नलला 40, इंटरनलला 40, त्यावेळेस तुमचा रिझल्ट पास असेल. पण इथं जर तुम्ही म्हटलं की अरे मला इकडं मोर दॅन 50% आहे, इंटरनलला 15 पैकी 10 आहे आणि इकडं 10 आहे, 10 10 20 होता, हा आपला मिसअंडरस्टँडिंग होतं. आपल्या असं वाटतं अरे मी पास आहे पण तुम्ही ॲक्च्युली फेल झाले असता. तर हे प्रत्येक विषयाला FYBSCला प्रत्येक सेमिस्टरला प्रत्येक विषयाला, SYBSCला प्रत्येक विषयाला प्रत्येक सेमिस्टरला. आणि मग तिसरं वर्ष जे असेल ते स्पेशलायझेशन असेल. मग तुम्ही या इथं जे तुम्ही घेतलेले असेल ह्या 3 पैकी कुठला एक प्रिन्सिपल सब्जेक्ट घेऊ शकतात. समजा तुम्ही घेतला फिजिक्स, तर फिजिक्सला गेल्यानंतर पुन्हा इथं मग सेमिस्टर, इथं असणारे सेमिस्टर असणारे 5th पहिली टर्म. हे बघा पुन्हा एकदा सांगतो, FYBSCची पहिली टर्म म्हणजे सेमिस्टर फर्स्ट, दुसरी टर्म म्हणजे सेमिस्टर सेकंड. SYBSCची पहिली टर्म म्हणजे सेमिस्टर थर्ड. SYBSCची सेकंड टर्म म्हणजे सेमिस्टर फोर्थ. आणि TYBSCची टर्म फर्स्ट म्हणजे सेमिस्टर 5th आणि शेवटची टर्म म्हणजे TYBSCची दुसरी टर्म म्हणजे तुमचं असणार आहे सेमिस्टर 6. तर असे 6 सेमिस्टर तुमच्याकडे आहे BSCसाठी. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th आणि 6th 6 सेमिस्टरमध्ये. आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस क्रेडिट काय असणार ते मात्र आत्ताच समजून तुम्हाला मी एवढं बर्डन तुमच्या माइंडवर ठेवू शकत नाही किंवा ठेवू इच्छित नाही. अवघड काहीच नाही, कारण याच्याहीपेक्षा क्रिटिकल पॅटर्नमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. कारण आम्हाला ज्यावेळेस 12वीला असेल, 10वीला असेल, 12वीला असेल 65% म्हणजे खूप वाटत होते. पण आत्ता मुलांना जर बघितलं 10वीच्या मुलांना 90%, 95%. पण आत्ता ध्यानात घ्या बाबांनो, तुम्हाला आता खूप अभ्यास करायचा आहे. हे खूप जगामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि थोडं तुम्हाला 5D मेंटेन केले तर तुम्ही 10वीला 95% असाल, 12वीला 60-70% असाल तर ते विसरून जा. मात्र या पद्धतीचा तुम्ही गोल सेट करा की नाही मला डिस्टिंक्शन FYBSCला घ्यायचं आहे, SYला डिस्टिंक्शन घ्यायचं आहे आणि TYला नुसतं डिस्टिंक्शनवर थांबायचं नाही. तर मला काय करायचं आहे 90च्या आसपास जायचं आहे किंवा मला विद्यापीठात यायचं आहे टॉप 10मध्ये. दिस इज पॉसिबल फॉर यू, नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल हा शब्द जर स्प्लिट केला
तर ते तुम्हाला पाहायला मिळेल आय एम पॉसिबल. तर तसं सगळं टार्गेट सेट करा आणि मग इकडे या. तर इथंही तसंच तुम्हाला सांगेल की इथं मात्र 6 थिअरी असतात आणि 3 प्रॅक्टिकल असतात. 6 थिअरी आणि 3 प्रॅक्टिकल. मग पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला 450ची एक्झाम द्यायची आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 450ची एक्झाम द्यायची. मग पुन्हा इथं जर बघितलं तर मग तुम्हाला पाहायला मिळेल 900 मार्क. बघा आता FYBACची एक्झाम कितीची असते? 1200 मार्क. SYBACची 1000 मार्क आणि TYBACची 900 मार्क. मग तुम्ही जर बघितलं जसं जसं तुम्ही पुढच्या क्लासमध्ये जाल तसं तुमचं वेटेज कमी होतं आणि इथं जर तुम्ही फर्स्ट क्लास मिळाला तर इथं तुम्हाला डिस्टिंक्शन मिळतं आणि इथं डिस्टिंक्शन असेल तर इथं तुम्ही डिस्टिंक्शन किंवा त्याच्यापेक्षा पुढे गेले तर इथं विद्यापीठात येण्याचे चान्सेस आहे. आणि असं टार्गेट सेट करा. SSC पण BSc करा आणि BSc केल्यानंतर तुम्हाला वाटलं आहे की इथंच MSc करायचं तर मला सगळे टीचर आपल्या कॉलेजच्या नावाप्रमाणेच किंवा रेप्युटेशनप्रमाणे अतिशय कष्टाळू आहे. प्रत्येकजण त्याचा 100% देण्याचा प्रयत्न करतो. तसंही तुम्ही तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करून यशस्वी व्हा. पण तुम्हाला वाटलं मी हेच आग्रह करणार तुम्ही इथून विद्यापीठातही MSc करू शकतात. तुम्ही आयुकामध्ये जाऊ शकतात, IITला जाऊ शकतात. IITला सुद्धा आता आपले काही विद्यार्थी गेले चालले. कारण आत्ताच जर तुम्ही टार्गेट तुमचं सेट केलं फायनल डेस्टिनेशन IIT असेल तर मग तुम्ही FYBACC पासूनच IITचं अबकडं ABCD शिकलं पाहिजे. आणि दिस इज पॉसिबल फॉर यू. अगदी रुरल भागातून आपल्याच महाविद्यालयाची मुलंसुद्धा IIT जॅमसाठी आत्ता प्रयत्न करताय आणि काही गेले पण. तर तुम्हाला IIT मध्ये जाऊ शकता. तुम्ही आयुकामध्ये जाऊ शकतात, आयझरमध्ये जाऊ शकतात, BRCला भाभा ॲटॉमिक रिसर्च ट्रॉम्बेला जाऊ शकतात आणि तिथं जाऊन करिअर करू शकतात. असे अनेक विद्यार्थी आहे आपल्याच महाविद्यालयाचे की ज्यांनी BRCला BSc फिजिक्स करून BRCला त्याने रेडिओलॉजीमध्ये कोर्स केला, डिप्लोमा केला आणि तो हृदयनाथ मंगेशकरमध्ये चांगल्या पदावर सुद्धा काम करतो. तसे अनेक केस आहे विद्यार्थी मित्र. तर तुम्ही ह्या पद्धतीने सगळे जा. यश तुमचं अजिबात दूर नसणार आहे. तुम्ही फक्त गोल तुमचे सेट करा, टार्गेट सेट करा. आता गोल सेट करणं काय आहे हे मात्र मी विथ एक्झाम्पल तुम्हाला पुढच्या लेक्चरला निश्चित सांगेल. आणि माझा जो कोर्स आहे फिजिक्स तर मी FYBACCला तुम्हाला इथं जो थिअरी कोर्स आहे तर तो मी तुम्हाला इथं शिकवणार आहेत. आणि त्या पेपरचं नाव आहे मेकॅनिक्स. FYBACCचा पहिलं सेमिस्टर आणि फिजिक्समध्ये पहिलाच थिअरी पेपर असणार आहे PHY फर्स्ट आणि तो असणार आहे मेकॅनिक्स अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता तुम्हाला हेही सांगेल की जरी तुम्ही FYBACCला आले तर तुम्हाला एकदमच पहिला पार्ट क्लोज आणि नवीन पार्ट ओपन असं होत नाही. तर तुम्हाला जे काय मी शिकवणार आहे तर त्याच्यातला बराच बेसिक हा 11th-12thला झालेला असणार आहे. आणि ते झाल्यानंतर त्याचा पुढचा जो पार्ट असेल फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी मी स्वतः मी तर कदाचित सांगेल की उद्या परवापासून तुमची इलेक्ट्रिसिटी मी सुरू करणार आहे. मग इलेक्ट्रिसिटीला तुमचं 11वी-12वीला जे इलेक्ट्रिसिटी झालेलं आहे तो तुमचा बेस असणार. त्याला आपण रिव्ह्यू करणार आणि लगेच पुढे जाणार. त्यानंतर तुमचं मेकॅनिक्स, न्यूटन्स लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ आणि वर्किंग विथ न्यूटन्स फर्स्ट सेकंड थर्ड लॉ. त्याच्यानंतर रेफरन्स फ्रेम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या थोड्या प्रमाणात. सरफेस टेन्शन, प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये येतात सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, त्याचाही थोडा इंट्रोडक्टरी पार्ट किंवा थोडे छोटे छोटे डेरिव्हेशन तुमचे 11th-12thला झाले. आणि त्याचाच पुढचा जो पार्ट असेल आपण त्याला एक्सटेन्शन म्हणू, एक्सटेन्शिव्ह वर्क, ते आपण FYला पाहू. तर अवघड असं काही नाही. तुम्हाला सांगितलं नाही तुम्हीच तुमचा आदर्श ठेवायचा आहे. आणि हे करत असताना दुसऱ्याचा आमचा असेल का आम्ही खूप जरी मोठे तुम्हाला दिसत असेल पण आमच्याबरोबर तुलना करू नका. आमचा आदर्श ठेवा. तुमचा एखादा आयडल पर्सन असेल तर त्याच्याबरोबर तुलना करू नका. त्याचा काय करा तुम्ही आदर्श ठेवा आणि स्वतः जे आदर्श व्हा. मला जर विचारलं हु इज युअर आयडॉल तर मी हे छाती ठोकू शकतो माय सेल्फ इज माय आयडॉल. मीच माझा आदर्श आहे, मीच माझं विश्व निर्माण केलं. आणि हे केलेलं सहज झालेलं नाही. याला फक्त एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट. तुमच्याकडं हे सांगत असताना मी परत कधीतरी तुम्हाला सांगेल अगदी मराठीमधून
की तुमच्या यशाचे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे जसे 5 डायमेन्शन तुम्हाला सांगितले 5D, तसं तुमच्याकडं त्रिसूत्री असली पाहिजे. आणि यशाची त्रिसूत्री म्हणजे काय? जिद्द, चिकाटी आणि कष्ट. जिद्द, चिकाटी आणि कष्ट ह्या 3 गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्हाला 5D मिळणार यायची. आणि 5D मिळाले की तुमचं डेस्टिनेशन होऊन तुम्ही फायनल तुमच्या जे तुमचं स्वप्न असेल तिथं 101% तुम्ही जाणार आहात. पण तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगेल की कष्टाला पर्याय नाही. इव्हन 1 ग्लास पाणी आपण आपल्या बॉडीमध्ये घेतलं, पिलो 1 ग्लास, किंवा एक चांगला मोतीचुराचा लाडू खाल्ला, पण आपल्या बॉडीने कष्ट करणं जर थांबवलं तर त्या पाण्याचं किंवा त्या मोतीचुराच्या लाडूसुद्धा काय होतं? पॉयझन होतं 1-2 तासामध्येच, आणि आपण फ्लॅट होऊ शकतो. मग आपलं शरीर जसं प्रत्येक पार्ट अगदी ऑनेस्टली काम करतो तसं आपण सुद्धा काय करायचं? हे 5 डायमेन्शन मिळवण्यासाठी त्रिसूत्री वापरा तुम्ही. जिद्द, चिकाटी आणि कष्ट ठेवा आणि तुम्ही आय होप सो, आणि मी 100% सांगेल की तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर पडत असताना एक आदर्श नागरिक म्हणून बाहेर पडणार. तुमच्याकडं 5 अगदी मस्त डायमेन्शन असणार आहे. तुमचं मार्कशीट सुद्धा स्ट्रॉंग असणार आहे. तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असणार आहे. तुमच्याकडं कॉन्फिडन्स भरपूर असणार आहे. तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलणार आहात. तुम्ही स्वतःला कुठेही गेल तर अगदी ब्रिलियंटली तुम्ही एक्सपोज करणार आहात किंवा तिथं पुटअप करणार आहात. ह्या सगळ्या गोष्टीची तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि माझं जे वेलकम स्पीच आणि BSचा पॅटर्न जो थोडा लांबला तो मी थांबवतो. येस, वी शॅल स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे. आपण लवकरच नेक्स्ट लेक्चरला भेटू किंवा फिजिकली भेटण्याचा प्रयत्न करू आपण. ओके, धन्यवाद.